हाय गाईज, मी आहे जयेश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये. तर आज मी जातोय दिव्यागारला श्री सुवर्ण गणेश मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आणि तिकडे बीच वगैरे आहे. तर आज बीच वगैरे फिरू आणि आज सोबत आहे आपला भाऊ प्रणय. हाय. आणि चालवतोय गाडी, चला जाऊया, तुम्हाला दाखवतो तुमचा view. तर होलीला सुट्टी काढलेली 4 दिवस. 4 दिवसामधले आता भाई फक्त तो एक दिवस बाकी आहे शेवटचा उद्याचा. त्याचा दिवस एन्जॉय करायचा आणि भोजा विसार गोंडून मुंबईला पळायचा. मग परत आता मे महिन्याची वाट बघायची, कधी मे महिना येतोय आणि सगळे मुंबईकरी गावाला कधी जाते याची वाट बघायची. मुंबई आणि गणपती हा आहे कोकणी माणसाचा सण. एका रात्रीत मुंबई खाली करण्याची क्षमता फक्त कोकणी माणसामध्येच आहे. ड्रायव्हिंग करतोय प्रणय कोकणात. नाक नाही व्हायचे ड्रेसिंग बघा. पावे पंचतान. काय कसं वाटतं गाडी चालवून तुला? मस्त वाटतंय. पहिल्यांदा माझी ड्रीम बाईक आहे ही आणि मी पहिल्यांदा ड्राईव्ह करतोय गाडीला. मला खूप आनंद होत आहे गाडी चालवून. आणि आता आम्ही दिव्यागरला जात आहोत. तुम्हाला आम्ही सुवर्ण मंदिर दाखवूच आणि दिव्यागरचा बीचही दाखवू. तर काहीच, चला जाऊया. आता डानपुरी आलेला आहे, ज्या हायस्कूल मध्ये आम्ही मोठे झालो. हायस्कूलला आम्ही मोठे झालो. पकडून जर एखादा मला आई जाऊन. तर हा आहे आमचा डांगरी हायस्कूल. खूप आठवणी आहेत या हायस्कूलमध्ये. गेले ते दिवस राहिल्यात आठवणी. तर आता आम्ही आलेलो आहोत कारले आदिवासीवाडी. इथे पावसामध्ये पूर्ण भरपूर पाऊस पडल्यावरती पूर्ण पाणी रोडवरती येतो असं कारले. आता दिव्या फाट्यावरून आतमध्ये आलेलो आहोत आपण. आता जाऊयात सुवर्ण गणेश. चलो बाय. मंदिराकडे थोड्या वेळाला आपण हॉटेलमध्ये पोहोचणार आहोत. तर आता गाडी लावलेली आहे आणि आता आम्ही आलो मंदिराकडे. आता प्रवेश करतोय आतमध्ये. बघू शकता सुवर्ण गणेश मंदिर. आमचा प्रणय भाव. चला जाऊया, प्रवेश करूया. तर आम्ही आता दर्शन वगैरे घेतलेत आणि आता आम्ही प्रदक्षिणा घालतो. आमचा प्रणय भाऊ प्रदक्षिणा घालतोय भावाला पोरगी मिळू दे. भाई
मनापासून प्रार्थना करतोय. मंदिर बघा काय भारी आहे. प्रदक्षिणा मारून चाललेलं आहे. तर भाऊ ना आमचे पुढे थोडे फोटोशूट वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो कुठं बीचवर. आता आम्ही जातो बीचवर. बीच जाएंगे. आता आलोय दिव्यागर बीचला. मजा होते आणि आमचे मित्र आलेत त्यांच्या टिंबांना घेऊन कुठेतरी लपलेत. आईचा लुक बघा. तर तुम्ही बघू शकता त्याला आम्ही तर कॉल करत आहोत बट कॉल लागत नाही. बाहेर दाखवते जाणून मोजून कॉल उचलत नाहीत त्याचा. आम्हाला पण लई दुःख होतं. आम्ही आमच्यासारखे सिंगल माणसं पण काहीतरी जावं असं म्हणजे समजतं ना तुम्हाला मला काय बोलायचंय. XYZ पण काय पण आमचं नशीब लई खराब आहे. इथनं म्हणजे आमचं नशीब आहे ना इथे नशिबाला लई वांदे लागलेले आहेत. मी आता मित्रांना शोधतोय पण ते कॉल काय उचलत नाही आपलं. तर आपण बघूया थोडं पुन्हा कॉल करू भाई. फिंगर लाव ना. जीवेचा नंबर तुझ्याकडे आहे ना. असेल बबलू बोलतात. तर आता मी दुसऱ्या मित्राला फोन लावतोय. कॉल काय उचलत नाही हे लोक. लपलेत कुठेतरी झाडीत जुडीत. ते अजून पुढे रस्ता आहे ना. राजवेद करते. जायचं तिकडे. चल त्या गाडी दिसली आपल्याला. कोणत्या गाडी दिसली प्रसादने ऍक्टिव्ह आणले. बबलूने आहे ना. बबलू आहे ना. भावाला बोललो भाऊ गाडी खाली बीचवर टाक. तर भाऊ बोलते गाडी अटकली. भावाची खाली गाडी गाडी अटकली तर आम्हाला भाई म्हणजे ताकद नाही अंगामध्ये. काय दुपारी जेवलोय पण नाही आणि असं झालं तर लई वांदे होतील. तर आपण ट्राय करूया एकदा. जयू बोलतोय त्याप्रमाणे आपण ट्राय करूया. मी आता गाडी उतरवते खाली. इथला रस्ता चालू आहे ना. तर आता आम्ही गाडी खाली टाकतोय. फिरव नटल मग भाई बोलतो रेस कर पण नको. आम्हाला रेस नको आहे. किती टाक खोबरं. तर आमचा पण आहे गाडी टाकतोय खाली. तर जयू बोलल्याप्रमाणे मी गाडी खाली उतरवली आहे. आता तुम्ही पाहू शकता आमची गाडी कुठे जाते. म्हणजे आता चालते की नाही. आता आमच्या इथे कुठे मित्र दिसत आहेत तर तुम्ही नक्की सांगा आम्हाला. जर दिसले तर चांगलंच होईल. आम्ही त्यांना पकडू शकतो. आता आमची गाडी थोडी हे होत चालली. हा थोडं हँडल फिरत आहे गाडीचं. तर तुला काय वाटतंय जयू कुठे असतील हे लोक. इकडे तिकडे. तर मित्रांनो आता आम्ही त्यांना शोधत आहोत. तुम्ही पाहू शकता व्ह्यू बघा. तुम्ही पहिले व्ह्यू बघा. हा बीचचा व्ह्यू बघा तुम्ही पहिले. खूप छान व्ह्यू आहे. आणि आम्ही खूप दिवसानंतर आम्ही आलो दिव्यागर बीचला. आम्ही श्रीवर्धन बीच जातो, हरेश्वर बीच जातो, पण दिव्यागर बीच खूप दिवसानंतर आलो आणि लई भारी वाटलं. तुम्ही बघू शकता तो किती दृश्य चांगलं आहे. तर बघूया आता आमचे मित्र दिसले तर दिसले. त्यांना आम्ही फोन ट्राय केला बट त्यांचा फोन लागला नाही. बघूया चला. लय गावतो आपण काय आपल्या गावात नाही. आमचा हा हॉर्नचा म्हणजे एक सिग्नल आहे. पग पग पगात त्याच्यानी म्हणजे आम्हाला ओळखतील की हे लोक आलेत. तर बघतोय आम्ही इकडे तिकडे कोण दिसतोय काय. नाही पण गावात अजून पण आम्हाला दिसलं नाहीये. बघूया थोडं अजून पुढे जाऊया आपण. दिसले तर चांगलं आहे. कॉल तर उचलत नाहीये लोक. बघूया आता आपण. चीड आले आम्हाला. आम्ही दोघंच आलोय. ते लोक असं म्हणजे कपल वाईज येतात तर आम्हाला पण थोडं दुःख होतं. कारण आम्हाला पण वाटतं की आम्हाला पण कोणतरी पार्टनर पाहिजे. आम्ही असं कसं बॉईज बरं वाटत नाही ना. आता गर्ल बॉईज असतं तर कसं एकदम भारी वाटलं असतं. हा तर आम्ही बघतो इथे कोण दिसत तर नाहीये.
गाड्या लागल्यात बट खूप पब्लिक कमी आहे. पब्लिक कमी असून पण ते आम्हाला दिसत नाही, म्हणजे ते इथे आहेत की नाही हे माहिती पण नाही आम्हाला. म्हणजे आम्ही फक्त एक अंदाजाने आलो. त्यांना आम्ही मंदिरामधनं फोन केला आणि ते म्हणाले की आम्ही बीच वरती आहोत, तर आम्ही तसंच बीचला निघालो. स्लीप नको मारायला, दूर निघल. कुठे भेटेल आपल्याला? काय माहिती यार. बघा तरी आम्ही जवळजवळ खूप लांब आलो, तरी आम्हाला ते काय दिसले नाहीत. आपण आता भरपूर साईडला बाहेर पडू. हा हा पण इकडनं लास्ट टर्न मारूया, आता आपण जाऊया, निघूया. आपल्याला वाटत नाही इकडे असतील. कॉल पण उचलत नाही लोक. आणि मला वाटतं हा जवळजवळ लास्ट स्पॉट आहे इथला दिव्यागडचा. चला तर आपण टर्न मारूया इथून. ठीक आहे. कोण दिसलं तर नाही आपल्याला. त्यांनी गाड्या पण कुठं लावल्यात, तिथे कोण आहे का बसले बसले? लई शकतो पण काय कुठे भेटत नाहीत. गाड्या लागल्या कुठे घालत कुठे गेले कोण तर तर भावानं भरपूर मित्रांना शोधले पण काही मित्र काय आम्हाला भेटले नाही. मग आम्ही विचार केला तर आमचे फोटोशूट करतो आणि आमच्या भावाचे फोटोशूट केले आणि भावाने माझे फोटोशूट केले. एक नंबर भावाने फोटो वगैरे काढलेत. आणि आता आमचा विचार आहे की आता शेकाडी मार्गे आरावी कोंडिलीचा बीच बघायचा आणि तिकडून थेट घरला निघायचा. चला जाऊया. काय भेटले नाही आम्हाला, रात्री बघू काय बोलतात बरं. चला चल पण सिंगलवर उचल. तर काय मला भेटले ना, आता आम्ही निघालो. जरा निघालो जावाला घरला. टाकली गाडी. चल जाईल निघत. खाली आमची गाडी पोहोचलेली. दम निघाला. वर ढकलता साल्टी गेली तर त्याला धुतबा कमी झाला नाही पाहिजे. आणि आमच्या पण शेवटी गाडीला वरती काढले. थँक्यू. काय वातावरण बघा भाई ना, एक नंबर. लयच आहे. आम्ही मागाशी गाडी इथनं टाकली आतमध्ये. मजा आली आज. तुम्हाला अजून एक सनसेट तुम्हाला दाखवतो मी. आता आम्ही चाललोय आरावी बीचला. शेकाडी बीच आणि आरावी बीच आम्ही करणार आहोत. तर आम्ही दिव्यागर मार्गे भरटपूर मार्गे जाणार आहोत शेकाडी आणि आरावी बीचला. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता. कॅमेरा तिकडे फिरवू आणि आता आपण आलेलो आहोत
भरटकोली गावामध्ये. हा हे भरटकोली गाव. फुल होऊन झालं भाई. व्ह्यू बघा व्ह्यू. व्ह्यू बघा झाडं बघा बाप व्ह्यू येते. व्ह्यू पॉइंट इथे. काय व्ह्यू येते यार बाप. वेडा तर भाऊ ना आता आम्ही पोहोचलेलो आहोत आरावीच्या आणि नाही पनवेलीच्या आणि शेकडच्या मजाच्या बीचला. आमचा प्रणय भाऊ. समोरचा व्ह्यू बघा. विषय खोल विषय खोल पृथ्वी गोल. तर आता आम्ही इथं आमचे वगैरे बघा. तर भावना हा बघा व्ह्यू बघा कोंडविली बीच. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. बाय.